नमस्कार मंडळी, महाराष्ट्री मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कुल्फी बनवतोय। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका। तर कुल्फी बनवण्यासाठी या ठिकाणी मी विकास गोल्डचं अर्धा लिटर फुल क्रीम वालं दूध घेतलेलं आहे। आता घेतलेलं दूध आपल्याला एका कढईमध्ये काढून घ्यायचे आणि त्यानंतर या दुधामधील फक्त अर्धा चमचा दूध आपल्याला एका वाटीमध्ये काढून बाजूला ठेवून द्यायचे आणि त्यानंतर बाकीचं दूध आपल्याला मीडियम आचेवर गॅसवर उकळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। दूध उकळेपर्यंत आपण जे वाटीमध्ये दूध काढलं होतं त्या दुधामध्ये 2 चमचे व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर टाकून घ्यायचं आणि हे कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स करायचे। तर या ठिकाणी आपलं कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स झालं। आता हे कस्टर्ड पावडरचं दूध आहे ते आपल्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि भांड्यामध्ये आपल्याला 6 ते 7 काजू, 6 ते 7 बदाम आणि 3 ते 4 विलायची टाकून घ्यायची। त्याचबरोबर यामध्ये अर्धी वाटी साखर टाकायची आणि त्यानंतर साखर, काजू, बदाम, विलायची छान ग्राइंड करून घ्यायची। तर बघू शकाल काजू, बदाम आणि साखरेची छान पावडर ग्राइंड करून झाली। आता ही पावडर थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू। त्यानंतर इथे तुम्ही बघू शकाल आपल्या दुधाला सुद्धा आता छान उकळी आली आहे। दुधाला उकळी आल्यानंतर आपण जे साखर, काजू, बदाम, विलायचीची पावडर ग्राइंड केली होती ती पावडर सर्व या दुधामध्ये टाकून घ्यायची। त्याचबरोबर आपण दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करून ठेवलं होतं ते दूध एक वेळेस असं चमच्याने मिक्स करायचं आणि त्यानंतर या दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर लगेच आपल्याला कस्टर्ड पावडरचं दूध आणि साखर, काजू, बदाम, विलायचीचं पावडर या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि मध्यम आचेवर या दुधाला एक उकळी काढून घ्यायची आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल आता दुधाला उकळी आली आहे आणि या दुधामध्ये कस्टर्ड पावडरची अजिबात गुठळी तयार झालेली नाही। तर आता कुल्फी बनवण्यासाठी आपल्याला हे दूध मिडियम आचेवर 4 ते 5 मिनिटांपर्यंत छान उकळून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी 4 ते 5 मिनिटं दूध उकळून घेतलं आणि 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकाल की या दुधाला मस्त दाटसरपणा आलेला आहे आणि कस्टर्ड पावडरमुळे तुम्ही बघू शकाल की या दुधाला मस्त कलर आलाय। तर आता हे दूध कुल्फी बनवण्यासाठी तयार झाला आहे की नाही ते बघण्यासाठी आपल्याला हा चमचा उलटा करायचा आणि या चमच्यावर अशी लाईन ओढून बघायची आहे। तर बघू शकाल चमच्यावरती छान लाईन ओढल्या गेली आहे। अशी लाईन ओढल्या गेली तर समजून जायचं की आता हे दूध कुल्फी बनवण्यासाठी तयार झालं आहे। तर आता या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करायचा आणि तयार झालेलं हे दूध आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी दूध मी पूर्णपणे थंड करून घेतलं आहे आणि थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल अगोदरच्या पेक्षा परत हे दूध किती छान दाटसर तयार झालं आहे। तर या ठिकाणी एकदम परफेक्ट असं आपलं कुल्फीसाठी दूध तयार झालं। आता कुल्फी बनवण्यासाठी या ठिकाणी मी घरातील लहान आकाराचे 2 स्टीलचे डबे घेतलेले आहेत। तुमच्याकडे जर कुल्फी माऊल असेल तर तुम्ही डब्याच्या ऐवजी कुल्फी माऊल सुद्धा वापरू शकता किंवा या डब्याच्या ऐवजी तुम्ही ग्लासमध्ये सुद्धा ही कुल्फी सेट करण्यासाठी ठेवू शकता। तर घेतलेल्या डब्यामध्ये आपलं कुल्फीचं दूध ओतून घ्यायचे। तर या ठिकाणी दोन्ही डब्यामध्ये सुद्धा कुल्फीचं दूध मी ओतून घेतलेलं आहे। त्यानंतर या डब्यांना झाकण लावून घ्यायचे आणि कुल्फी सेट करण्यासाठी आपल्याला हे डबे रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचे आहे। तर या ठिकाणी दुसऱ्या दिवशी मी फ्रीजरमधून डबे आता बाहेर काढून घेतले। आता या डब्यांचे झाकण उघडून बघूया। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकाल रात्रभरामध्ये या डब्यामध्ये आपली कुल्फी एकदम मस्त अशी सेट झाली आणि दुसऱ्या डब्यातली सुद्धा बघू शकता कुल्फी मस्त सेट झालेली आहे। तर आता डब्यामधील कुल्फी बाहेर काढण्यासाठी आपल्याला एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि 1 मिनिटासाठी हा कुल्फीचा डब्बा आहे तो आपल्याला या पाण्यामध्ये ठेवायचा। 1 मिनिटानंतर या पाण्यामधून हा डब्बा बाहेर काढून घ्यायचा आहे। त्यानंतर या डब्यामधील कुल्फी बाहेर काढण्यासाठी डब्यामधील आपल्या 4 कुल्फ्या तयार होतील अशी चाकूने मार्किंग करून घ्यायची। मार्किंग केल्यानंतर इथे आपल्याला कुल्फीचे स्टिक घ्यायच्या आणि या कुल्फीमध्ये अशा आपल्या कुल्फीचे स्टिक खोचून घ्यायच्या। बघू शकता अगदी सहज कुल्फीच्या स्टिक या कुल्फीमध्ये खोचल्या जातात। त्यानंतर ह्या स्टिक हातामध्ये पकडायच्या आणि कुल्फी अशी डब्यामध्ये गोल गोल फिरवायची। अगदी सहज अशी आपली कुल्फी बाहेर निघालेली आहे। बाहेर काढल्यानंतर आपण जी कुल्फीवरती चाकूने मार्किंग केली होती परत त्या मार्किंग वरती चाकू ठेवायचा आणि कुल्फी कट करून घ्यायची। बघू शकता अगदी सहज कुल्फी कट झाली आणि एकदम परफेक्ट अशी आपली घरच्या घरी एकदम मस्त अशी आपली कस्टर्ड
कुल्फी या ठिकाणी तयार झाली आहे। आणि त्यानंतर दुसऱ्या डब्यातील कुल्फी बाहेर काढण्यासाठी हा डब्बासुद्धा मी मिनिटभर पाण्यामध्ये ठेवला आणि त्यानंतर बाहेर काढून घेतला आहे। आता या कुल्फीमध्ये आपल्याला एक चाकू खोचून घ्यायचा आणि चाकूसोबत या डब्यामध्ये कुल्फी अशी गोल फिरवायची। अगदी सहज या ठिकाणी तुम्ही बघू शकाल की डब्यामधून आपली कुल्फी बाहेर निघालेली आहे आणि बघू शकता एकदम मस्त अशी आपली कुल्फी तयार झाली आहे। तयार झालेली कुल्फी प्लेटमध्ये काढून घेऊ आणि या कुल्फीमधून आपल्याला चाकू बाहेर काढून घ्यायचा आहे। तर बघू शकता मस्त कुल्फी या ठिकाणी तयार झाली। आता तयार झालेल्या या कुल्फीच्या आपल्याला वड्या कट करायच्या। तर बघू शकता चाकूने अगदी सहज अशा आपल्या कुल्फीच्या वड्या कट होत आहेत। तर विदाऊट माऊलची घरच्या घरी अशी आपण कट रोल सुद्धा कुल्फी तयार करू शकतो। बघू शकता मस्त कुल्फी तयार झाली आहे। आता या कुल्फीच्या वरती थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे। तर घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने असे तुम्ही कुल्फी नक्की बनवू शकता। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।